तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या EKYC मध्ये 11 तारखेपासून मोठा बदल झालेला आहे. मोठा बदल झाला, त्यामध्ये ज्या बहिणींना पती नाही किंवा वडील नाही त्या बहिणींसाठी विवाहित किंवा अविवाहित असे 2 ऑप्शन आले. त्यानंतर त्या बहिणी सिलेक्ट करून आपले KYC पूर्ण करतात. त्यानंतर ज्या बहिणींनी चुकीची KYC केलेली आहे त्या बहिणींसाठी सुद्धा आता चुकी दुरुस्त करण्यासाठी म्हणजे त्यांना पुन्हा KYC करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. चुकी केली असेल तरी पण तुम्ही पुन्हा KYC करू शकता, चुकी केली नसेल तर तरी पण तुम्ही पुन्हा KYC करू शकता. पण बघा, KYC बद्दल एक महत्वाची अपडेट आलेली आहे. KYC बद्दल एक नवीन GR आलेला आहे. नवीन GR आलेला आहे आणि त्या GR मधून पूर्ण माहिती, जे काही अपडेट आलेली आहे ती पूर्ण माहिती देणार आहे. तुमच्या सर्व बहिणींच्या 2,50,00,000 बहिणींच्या कामाचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना कन्फ्युजन झालेलं आहे की आता नवीन पद्धतीने KYC कोणी करायची, नवीन पद्धतीने KYC कोणी करायची नाही, गरज आहे का, चुकी झाली तर करायची आहे का, चुकी नाही झाली तर करायची आहे का, नेमकं आता काय करायचं, पूर्ण स्पष्टीकरण, पूर्ण स्पष्ट माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी ताई कागदपत्र घेत नाही, कसे जमा करायचे, कोणाकडे द्यायचे, सर्व माहिती. तर बघा, सर्वात आधी GR पाहून घ्या. GR मध्ये काय माहिती दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण क्लिअर करणार. तर बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी हा GR प्रस्तुत करण्यात आलेला आहे. EKYC प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी तारीख बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री महिला व बाल विकास विभाग, महिला व बाल विकास विभाग, तारीख तुम्ही पाहू शकता 11 डिसेंबर 2025. 11 डिसेंबरला हा GR आलेला आहे. त्या GR मध्ये सविस्तर माहिती सुद्धा दिलेली आहे. पण GR बघा, आता GR 2 पेजचा आहे, GR मोठा आहे. जी महत्वाची माहिती आहे ते तुम्हाला मी एकदम कन्वर्ट करून सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगत आहे की या GR मध्ये 2 पॉईंट महत्वाचे आहे. ते 2 पॉईंट काय दिलेले आहे. सर्वात पहिला पॉईंट बघा, सर्वात पहिला पॉईंट, आता महत्वाचा पॉईंट हा सुद्धा आहे की ज्या बहिणींची KYC सक्सेसफुल सबमिट आधीच झालेली आहे, आधीच झाली, त्या बहिणींनी सुद्धा KYC करायची का, तर हा प्रश्न सुद्धा मी तुमचा या ठिकाणी क्लिअर करणार आहे. कारण 2,50,00,000 बहिणी आहे आणि प्रश्न बदललेले आहे. मग होय नाही जो काही प्रश्न शासनाने बदलले होते, मग त्यामध्ये आता डाऊट आहे का की आमचे प्रश्न बरोबर होते, आम्ही KYC बरोबर केले का, हा सुद्धा तुमचा पॉईंट क्लिअर करताय. पण बघा, आता या ठिकाणी क्लिअर दिलेला आहे. पूर्ण काही पॅरेग्राफ तुम्हाला वाचून दाखवणार नाही, सोप्या पद्धतीने क्लिअर करून सांगतो की ज्या बहिणींना पती नाही किंवा वडील नाही त्या बहिणींसाठी शासनाने या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे की नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या पर्यायानुसार तुम्हाला EKYC सक्सेसफुल सबमिट करायची आहे आणि जे कागदपत्र आहे, तुम्हाला पतीचा मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला असेल, हे जे काही कागदपत्र आहे हे अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे आहे. अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे आहे. वेबसाईटच्या KYCच्या शेवटच्या पेजवर सुद्धा हेच दिलेलं आहे की अंगणवाडी ताई यांच्याकडे जमा करायचे. आणि आता या नवीन GR, सुधारित GR नुसार सुद्धा हे सांगितलेलं आहे की अंगणवाडी ताईकडे हे कागदपत्र जमा करायचे आहे. अंगणवाडी ताई जर कागदपत्र घेत नसेल तर त्यांना हा GR दाखवा. काही ठिकाणी कागदपत्र घेण्याला सुरुवात झाली, आता कदाचित सुधारित GR आल्यामुळे अंगणवाडी ताई यांच्याकडे आदेश सुद्धा जाणार, त्या तुमचे कागदपत्र घेणार. आणि महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये सुद्धा जा, त्या ठिकाणी सुद्धा हा GR दाखवा आणि त्यांना सांगा की आमचे कागदपत्र सबमिट करा. तर या ठिकाणी क्लिअर झालं. त्या बहिणींनी, ज्या बहिणींना पती नाही वडील नाही, त्यांना दुसरा OTP मिळू शकत नव्हता, तर त्यांचा आता विषय क्लिअर झालेला आहे. त्यांची वेबसाईटवर पूर्ण KYC होणार. आधार क्रमांक, विवाहित अविवाहित आणि 2 प्रश्न नाही सिलेक्ट करून त्यांची KYC सक्सेसफुल सबमिट. आणि हाफ KYC म्हणजे कागदपत्र, KYC केल्याचे जे काही कागदपत्र आहे, ऑनलाईन KYC म्हणजे प्रूफ म्हणून तुम्हाला द्यायचे अंगणवाडी सेविकांकडे, मृत्यूचा दाखला, घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र, पती किंवा वडिलांचं. तर आता बघा, दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या पॉईंट मध्ये म्हटलेलं आहे की दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा चान्स देण्यात आलेला आहे. ज्या बहिणींनी EKYC मध्ये चुकी केलेली होती, दुसऱ्या पॉईंट मध्ये सांगितलेलं आहे, ज्या बहिणींनी EKYC चुकी केली होती, चुकीचे पर्याय निवडलेले होते, चुकीचे आधार क्रमांक दुसऱ्या नातेवाईकांचे टाकलेले होते, त्या बहिणींसाठी वन टाइम एडिट ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे. वन टाइम एडिट ऑप्शन देण्यात आलेले आहे. हे ऑप्शन जर तुम्ही, हे KYC मध्ये जर तुम्ही चुकी केली तर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी चुकीला माफी मिळणार नाही. वन टाइम एडिट ऑप्शन आहे. तुम्ही होय किंवा नाही या ठिकाणी जर चुकी केली असेल, म्हणजे जुन्या KYC मध्ये होय केलं किंवा नाही केलं,
आता बघा याच ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. आता दुरुस्ती तर तुम्ही करणार आहे, ज्यांची केवायसी चुकली त्यांना माहित आहे की केवायसी चुकली आहे, तर ते लोक दुरुस्ती करायला वेबसाईटवर जाणारच आहे. पण ज्यांची केवायसी त्यांना वाटते बरोबर आहे, तुम्हाला जरी वाटत असेल की तुमची केवायसी बरोबर आहे, पण आता शासनाने हे 2 प्रश्न बदलवले हे लक्षात ठेवा. शासनाने जे काही 2 प्रश्न बदलवले, हे शासनाने प्रश्न बदलवले का बदलवले नसते. आपल्या पुढे हा मोठा प्रश्न निर्माण होता की शासनाने हे प्रश्न का बदलवले. या प्रश्नाबद्दल सरकार स्वतः कन्फ्युज होतं. या प्रश्नाबद्दल सरकार स्वतः कन्फ्युज आहे. म्हणजे जे काही जुने प्रश्न होते, जुने प्रश्न तुम्ही पाहिले असेल, हे होते जुने प्रश्न. वरच्या बाजूला तुम्हाला दाखवत आहे, हे आहे नवीन प्रश्न. जुने प्रश्न, नवीन प्रश्न, जुने प्रश्न बनवून नवीन प्रश्न आणले. तर आता तुम्हाला जर वाटत असेल की जुने प्रश्न आपले चुकले किंवा नाही चुकले, आम्ही केवायसी बरोबरच केली आहे, सक्सेसफुल सबमिट सुद्धा झालेली आहे, पण नवीन प्रश्नानुसार जर तुम्हाला केवायसी करायची असेल तरीही तुम्ही नवीन प्रश्नानुसार केवायसी करू शकता. तरीही तुम्ही नवीन प्रश्नानुसार पुन्हा केवायसी करू शकता. पुन्हा तुमची केवायसी 0 पासून 100 पर्यंत पूर्ण होईल. त्यामध्ये तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. मग तुम्हाला वाटत असेल की आपली जुनी केवायसी कदाचित चुकली का, कारण शासनाला सरकार स्वतः हे कन्फ्युज होतं ना. मग उद्या जर जुन्या प्रश्नावरून जर तुमचे अर्ज रद्द केले किंवा पैसे बंद केले, तर हेच लोक मग तुम्हाला परत ओरडणार की तुम्ही जुने प्रश्न चुकीचे निवडले. जरी तुम्ही जुने प्रश्न चुकीचे निवडले, जरी तुम्ही जुने प्रश्न बरोबर निवडले असेल, जरी तुम्ही जुने प्रश्न बरोबर निवडले असेल, हेच लोक ओरडणार. उलटे तुमच्यावर हेच लोक ओरडणार. जेव्हा तुमचे पैसे बंद होईल, हेच लोक उलटे ओरडणार की तुम्ही प्रश्न चुकीचे निवडले होते म्हणून तुमचे पैसे बंद झाले. त्यामुळे मी तुम्हाला एक सजेशन देतो की नवीन पद्धतीने केवायसी करून घ्या. नवीन पद्धतीने केवायसी करा. जुने प्रश्न जे होते ते होते, तुम्ही बरोबर केलं होतं, होय केलं होतं, नाही केलं होतं, केवायसी करेक्ट केली होती, व्यवस्थित केली होती, बरोबर केवायसी केली असेल तरी आता त्या जुन्या केवायसी वर विश्वासच ठेवू नका. माझं पर्सनल ओपिनियन मी तुम्हाला सांगतो, जुन्या केवायसी वर विश्वास ठेवू नका. कारण हे जे प्रश्न यांनी बदलले, तर शासनाचा स्वतःच त्यांच्या प्रश्नावर विश्वास नव्हता, मग आपण कसा विश्वास ठेवायचा. म्हणजे त्यांचाच त्यांच्या प्रश्नावर विश्वास नव्हता, तर त्यांचा आपल्या उत्तरावर विश्वास कसा राहणार, हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी. बरोबर आहे. त्यामुळे त्यांनाच त्यांच्या प्रश्नावर विश्वास नाही. मग त्यांनी जर पुढे जाऊन म्हटलं की तुम्ही चुकीचेच पर्याय निवडले होते, मग आता तुमचे पैसे आम्ही बंद केले, मग त्यापेक्षा बेटर आहे की आपल्याला चान्स आहे की नवीन पद्धतीने केवायसी करा आणि एकदम मनातला डाऊट क्लिअर करा. मनातला डाऊट क्लिअर करून टाका. लागणार काय आहे, वेबसाईट सुरूच आहे, ओटीपी मिळणारच आहे, पर्याय निवडा. होय नाही, नाही नाही, ऑप्शन 2 वेळा निवडणे आपल्याला. कुटुंबामध्ये आता प्रश्न सुद्धा सोपे झालेले आहे. कुटुंबामध्ये सरकारी नोकरी आहे का, आहे तर आहे, नाही तर नाही. त्यानंतर कुटुंबामध्ये जे आहे ते पेन्शन पेमेंट मिळत आहे का, मिळत आहे तर आहे, नाही तर नाही. प्रश्न सोपे आहे. नाही नाही 2 वेळा आपल्याला करणे आहे. कुटुंबात सरकारी नोकरी आणि पेन्शन मिळत असेल तर आहे करा, कुटुंबात सरकारी नोकरी पेन्शन मिळत नसेल तर नाही करा. विषय संपला. भरपूर बहिणी अशा म्हणत होत्या की पहिले तुम्ही आहे आहे करायला सांगितलं, आता तुम्ही नाही नाही करायला सांगता. प्रश्न पण त्याच पद्धतीने बदललेले आहे. प्रश्न पण या ठिकाणी त्याच पद्धतीने बदललेले आहे. म्हणून आम्ही तुम्हाला पहिल्या 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 केवायसी मध्ये आहे आहे करायला सांगितलं, कारण प्रश्न त्या परिस्थितीचे होते. आता नाही नाही करायला सांगत आहे, कारण प्रश्न सोपे आहे, सरळ झालेले आहे. होय किंवा नाही मध्ये सरळ सोपे उत्तर देणे, त्यामुळे नाही नाही आपल्याला या ठिकाणी करणे आहे. तर आता नवीन पद्धतीने तुम्हाला केवायसी करायची आहे का, माझं मन काय आहे, माझ्या मनामध्ये काय डाऊट होता, तुम्हाला क्लिअर केला. केवायसी करून घ्या. होत असेल तर केवायसी 100% करून घ्या. मनामध्ये डाऊट काहीच ठेवू नका. पहिल्या केवायसी मुळे जर तुमचे पैसे बंद झाले, तर तेच लोक तुम्हाला मग पुन्हा तुम्हाला दोषी ठरवतील की तुम्ही चुकीचा प्रश्न निवडला होता जुन्या केवायसी मध्ये, आता आम्ही काहीच करू शकत नाही. मग नवीन केवायसी करण्यासाठी जर चान्स आहे तर नवीन पद्धतीने केवायसी 100% करा. आणि चुकी झाली असेल तर तुम्हाला केवायसी करणीच आहे, केवायसी पूर्ण करावीच लागणार आहे. जर चुकी झाली असेल, तुम्हाला वाटत असेल की चुकी झाली, त्यामुळे केवायसी करा. आता बघा, होय नाही शेवटचं ऑप्शन जे होतं ते कन्फ्युज करणारेच होतं. शासनाला सुद्धा माहित नव्हतं की आपण होय कर, शासनाला सुद्धा माहित नव्हतं की होय बरोबर आहे की नाही बरोबर आहे. मग आपल्याला काय माहित असणार, त्यामुळेच तर शासनाने प्रश्न बदलवले. मग त्यामुळे मी पूर्ण 100% 2,50,00,000 बहिणींना रिक्वेस्ट करेन की लाडक्या बहिणींनी सर्वांनी केवायसी करून घ्यायची आहे. सर्वांनी केवायसी चुकली असेल तरी केवायसी करून घ्या, केवायसी नसेल चुकली तरी पण केवायसी करून घ्या. लवकर ओटीपी येत आहे, रात्रभर जागण्याची गरज पडत नाही. 5 मिनिटात तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट होऊन जाते.
तर बघा, जो काही महत्वाचा पॉईंट होता तो तुम्हाला समजला असेल, पूर्णपणे क्लिअर झाला असेल, कोणताही डाऊट मनामध्ये नसेल, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.